जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2023मध्ये मीरा भाईंदर, वसई विरार, आयुक्तालय चालक पोलीस शिपाई 26 मार्च 2023ला विचारली गेलेली सर्व अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्सनुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून तुम्हाला येत्या पोलीस भरतीला हे प्रश्न किंवा हे प्रश्नांच्या आधारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आत्तापर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बॅट्समन, लोहमार्ग आणि कारागृह असे संपूर्ण 6 पदांचे पेपर अगदी स्पष्टीकरणासह आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर येत्या पोलीस भरतीला तुम्हाला चांगल्यापैकी मार्क पडतील. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, 1 ते 100 मध्ये 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात, अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे. मग आपण सर्वप्रथम 1चा विचार करू. 1 ते 100 मध्ये 1 अंक किती वेळेस येतो. मग 1चा विचार केला तर कोणत्या संख्येमध्ये येईल, 1 या संख्येमध्ये येईल, त्यानंतर 10 या संख्येमध्ये येईल, मग त्याच्यानंतर 11 या संख्येमध्ये येईल, त्यानंतर 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20मध्ये येईल का, तर नाही. मग त्याच्यानंतर पुढं 21मध्ये येईल, 31मध्ये येईल, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि शेवट 100मध्ये. मग चला आपण मोजूया किती संख्येमध्ये एक अंक आलेला आहेत. 1, 2, 3, 4. आता या 11कडून डावीकडून एक येईल आणि उजवीकडून येईल, म्हणजे दोन्ही पण काय करावं लागेल तर आपल्याला मोजावं लागतील. म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. म्हणजेच 1 ते 100 मध्ये एक अंक किती वेळेस येतो, तर 21 वेळेस येतो. आलं लक्षात. मग आता आपण 2चा, तर आता आपण 2 ह्या संख्येचा विचार करू. म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 अंक किती वेळेस येतो. ठीक आहे, 2 लिहून घेऊया. मग 2 ह्या संख्येमध्ये 2 येतो, त्याच्यानंतर 12 संख्येमध्ये येतो, त्यानंतर 20 संख्येमध्ये येतो. आलं लक्षात. मग त्याच्यानंतर 21, 22, 22ला काय येणार, दोन्ही कोण येणार, डावीकडे एक आणि उजवीकडे एक. त्यानंतर 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29. आलं लक्षात. इथपर्यंत झाले. त्याच्यानंतर कशामध्ये येणार, 32, 42, 52, 62, 72, 82 आणि 92. ठीक आहे. मग आता किती संख्येमध्ये 2 आला ते मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. म्हणजेच 1 ते 100 मध्ये 2 अंक किती वेळेस येतो, तर 20 वेळेस येतो. आलं लक्षात मित्रांनो. या पद्धतीने पण आपल्याला इतर अंक विचारले, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 विचारला तर 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतो. तर चला ते आपण शिकून घेऊया कशा पद्धतीने काढायचे किंवा ध्यानात कसे ठेवायचे. ठीक आहे. तर समज आपल्याला 1 माहीत झाला, 1 ते 100 मध्ये 1 किती वेळेस येतो, तर 21 वेळेस येतो. 2 किती वेळेस येतो, तर 20 वेळेस येतो. मग आता काही संख्या आहे, त्या संख्या कशा, म्हणजेच 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6, 7, 8 आणि 9. म्हणजेच किती, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे संख्या दिले. काय दिले तुम्हाला ह्या संख्या, तर ह्या अंक 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतील, हे सर्व अंक तर 20 वेळेस येतील. पण तुम्हाला विचारला 0 किती वेळेस येईल, काय 0, तर 0 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतो, 11 वेळेस येतो. आलं लक्षात मित्रांनो. ह्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ध्यान ठेवलं तर तुमचा 1 मार्क पुढंच जाणार नाही. मग आपला प्रश्न काय विचारला होता, 1 ते 100 मध्ये 1 ते 2 हे अंक अनुक्रमे किती वेळेस येतात, तर पर्याय क्रमांक आपला 1, 21 आणि 20 वेळेस येतील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला आता पुढील प्रश्न काय विचारला, खालीलपैकी कोणती चौरस संख्या नाहीत. आता चौरस संख्या म्हणजेच काय, ज्या संख्येचा पूर्ण वर्ग असतो, बरोबर आहे, त्या संख्येला काय म्हणतात, तर चौरस संख्या असे म्हणतात. मग पण आपल्याकडे काय विचारलं, चौरस संख्या कोणती नाहीत, अशा पद्धतीने प्रश्न विचारला. मग आपण काय करूया, चारी पर्यायांचा काय करू, आधी विचार करून घेऊ. मग चारी पर्यायांचा विचार केल्यानंतर पहिल्यांदा सर्वप्रथम 9चा विचार केला, म्हणजे 3चा वर्ग किती आहे, तर 9 आहे. पण आपण 21चा विचार केला तर 21 म्हणजे कोणत्या एखाद्या संख्येचा वर्ग येतोय का, नाही. मग ते सोडून द्या. म्हणजेची काय आली तुमची, तर
चौरसंख्या नाहीत. मग आपण 25चा विचार करूया, म्हणजे 5चा वर्ग केला तर किती येतोय 25 येतोय. त्याच पद्धतीने आपण 16चा विचार करू, म्हणजे 4चा वर्ग केला तर किती येतोय 16 येतोय. म्हणजेच तुम्हाला योग्य पर्याय क्रमांक किती भेटला तर 2 भेटला. 21 हे तुमचे काय आहे तर चौरसंख्या नाहीत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे, एक वरला काय दिला आहे अंश आणि खाल्ला काय दिला आहे छेद दिला आहे. म्हणजेच तुम्हाला अंशामध्ये काय दिलं आहे 3 गुणिले 3 आणि छेदामध्ये काय दिलं आहे 7 गुणिले 7. या अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक कोणता, अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. मग आपण हे प्रश्न सोडून घेऊ. 3 गुणिले 3 म्हणजेच काय येणार आहे 9 लक्षात, आणि 7 गुणिले 7 म्हणजेच किती 49. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 9/49 ह्या अपूर्णांकाला. म्हणजे या अपूर्णांकाचं रूपांतर हे 4 क्रिया म्हणजे 4 प्रश्न सोडवले, 4 पर्याय सोडवले, त्या 4 पर्यायांमध्ये ह्या पर्याय म्हणजेच कोणचा 9/49 अशा पद्धतीने कोणचा पर्याय येतो. मग चला आपण पहिला पर्याय सोडून घेऊया लक्षात. मग पहिला पर्याय ठीक आहे 27 छेद किती आहे 147ला भाग देऊ. मग आता कितीचा भाग देऊ 3चा भाग देऊ. 3 9 27, 3 1 3, 3 4 किती 12, किती उरले 2 उरले, 3 9 27. म्हणजेच आपला 1 नंबरचा पर्याय योग्य पर्याय. खाली पर्याय सोडवायची काही गरज आहे का तर नाही. म्हणजे 1 नंबरचा पर्याय 27/147 या पर्याय आपला योग्य पर्याय आहेत. सममूल्य अपूर्णांक भेटला, आला 1 नंबरचा पर्याय. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. स्वातंत्र्य दिन जर बुधवारी आहे तर शिक्षक दिनाचा वार कोणता, अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. तर तुम्हाला हे शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो मित्रांनो. तुम्हाला इकडे साल दिलं नाही, दिनांक दिलं नाही, डायरेक्ट दिले काय स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिन. म्हणजे स्वातंत्र्य दिन तुम्हाला बुधवारी दिला आहे आणि शिक्षक दिनाचा वार काढायला लावला आहे. अशा पद्धतीने प्रश्न आला तर तुम्हाला मी काही दिन सांगतो. ते दिन काय येतात समानवारी येतात, म्हणजेच काय येतात एकावारी येतात. म्हणजेच काय पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन लक्षात, त्यानंतर शिक्षक दिन, शिक्षक दिन झाल्यानंतर बाल दिन, त्याच्यानंतर टिळक पुण्यतिथी, लक्षात. हे वार काय म्हणजेच काय स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बाल दिन आणि टिळक पुण्यतिथी हे दिवस एकाच वारी येतात. काय येतात एकाच वारी येतात. काय एकाच वारी येतात, लक्षात. समजलं मित्रांनो. मग तुम्हाला काय विचारलं स्वातंत्र्य दिन बरोबर आहे. स्वातंत्र्य दिन विचारला आणि शिक्षक दिन, म्हणजे शिक्षक दिन कोण वारी तुमचा तर बुधवारीचे, लक्षात मित्रांनो. अजून एक शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो मित्रांनो तुम्हाला. उदाहरणार्थ समजा तुम्हाला महाराष्ट्र दिन, काय महाराष्ट्र दिन, लक्षात महाराष्ट्र दिन, त्यानंतर गांधी जयंती महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ, लक्षात. हे बी काय येतात तर समानवारी येतात. काय येतात समान. हे पण काय येतात महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे पण काय येतात तर समानवारी. यांचा वार मंगळवार दिला असेल महाराष्ट्र दिन तर गांधी जयंती पण काय मंगळवारी आणि नाताळ पण मंगळवारी. तुम्हाला गांधी जयंती बुधवारी दिली असेल तर महाराष्ट्र दिन पण बुधवारी आणि नाताळ पण बुधवारी, लक्षात. या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एक कपाट 4,500 रुपयाला घेऊन त्याचा वाहतूक खर्च 200 रुपये आला. ते कपाट 4,380 रुपयाला विकले तर ह्या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला व किती, ह्या अशा पद्धतीने आपल्याला काय विचारला आहे तर प्रश्न विचारला आहे. तर आपण प्रश्न व्यवस्थित लिहून घेऊया बरोबर आहे. एक कपाट बरोबर आहे. एकूण खरेदी किंमत काढू आपण. काय एकूण खरेदी किंमत, ठीक आहे. एकूण खरेदी किंमत. आता एकूण बरोबर आहे. कपाट किती रुपयाला घेतलं तर 4,500 रुपयाला. वाहतूक खर्च किती आला 200 रुपये. म्हणजे तो काय करा प्लस करा. म्हणजे एकूण तुमचा काय निघणार आहे तर खर्च निघणार आहे. म्हणजे एकूण खर्च तुमचा किती आला तर 4700 रुपये बरोबर. 4700 रुपये एकूण तुमचा काय आला तर खर्च निघाला बरोबर आहे. मग एकूण खर्च निघाल्यानंतर विक्री कितीला केली मग त्यांना तर विक्री बरोबर आहे. विक्री किंमत, लक्षात. विक्री किंमत. आता विक्री किंमत कितीला केली तर इकडे बघा विक्री किंमत कितीला तर 4,380 रुपयाला काय केली तर विक्री केली बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला विचार करा एकूण खर्च किती आला 4,700 रुपये आणि विक्री किती केली 4,380 रुपये. म्हणजे इकडे काय होणार आहे त्यांचा तोटाच होणार आहे. मग आपण तोटा
बरोबर, म्हणजे एकूण किती 4700 बरोबर 4700 वजा 4380 या दोघांची वजाबाकी केली म्हणजेच आपल्याला किती रुपये तोटा झाला तर 320 रुपये काय झाला तर तोटा झाला बरोबर तोटा म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती तर योग्य पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे। समजलं मित्रांनो, चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया। 5 सेमी लांबी व 3.5 रुंदी असलेल्या आयताची परिमिती काढा अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे। मग आता परिमिती म्हणजेच काय, संपूर्ण आयताची लांबी आणि रुंदीची बेरीज केली तर तुमची काय भेटणार आहे तर परिमिती भेटणार आहे। मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो उदाहरण कसं सोडवायचं, ठीक आहे। सर्वप्रथम आपण आयत काढून घेऊया, काय काढू आयत काढून घेऊया, ठीक आहे। या पद्धतीने आपण आयत काढून घेतला। मग आयताची बरोबर आहे इकडे तुम्हाला आयताची काय दिली आहे लांबी दिलेली आहे म्हणजेच किती 5 सेमी बरोबर आहे 5 सेमी म्हणजे ही 5 सेमी असली ही किती राहणार तर 5 सेमी। त्याच्यानंतर रुंदी दिली 3.5 दिलेली म्हणजे 3.5 इकडे पण किती येणार 3.5 लक्षात। मग आता आपल्याला यांची चारी बाजूंची काय करून घ्यायची तर बेरीज करायची म्हणजे तुमची काय भेटणार आहे तर परिमिती भेटणार आहे। मग आपण बेरीज करून घेऊया 5 5 लक्षात, त्याच्यानंतर 3.5 त्यानंतर 3.5 यांची काय करायची आपल्याला तर टोटल बेरीज करायची। 5 आणि 5 किती झाले 10 म्हणजे एक काय गेला हातच्या तुमचा बरोबर 5 आणि 5 10 10 10 3 13 13 आणि 3 16 16 आणि 1 17 म्हणजेच किती आली तुमची 17 काय आली परिमिती किती आली मित्रांनो तर परिमिती बरोबर किती 17 सेंटीमीटर लक्षात। हे तुमचं योग्य पर्याय क्रमांक किती तर 4 हे तुमचं योग्य पर्याय क्रमांक 17 सेंटीमीटर आली परिमिती लक्षात मित्रांनो। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया। घनाच्या पृष्ठांची संख्या किती असते। आता घनांच्या पृष्ठांची संख्या मग आपण इकडे काय काढून घेऊ सर्वप्रथम घन काढून घेऊ लक्षात। ओके हे झाला आपला घन। मग आता घनांच्या बाजू जोडू बरोबर एक बाजू एक बाजू एक बाजू आणि एक बाजू। मग आता नीट विचार केला मित्रांनो तुम्ही तर आपण एक एक बाजूचा विचार करूया बरोबर आहे। मग आता सर्वप्रथम आपण एका पेनना घेऊया बरोबर आहे। सर्वप्रथम या बाजूचा विचार केला म्हणजे एक झाली तुमची एक बाजू समजलं इडून ते इथपर्यंत एक बाजू म्हणजे हिला आपण 1 नंबर देऊ ठीक आहे 1 नंबर। त्याच्यानंतर या बाजूचा विचार केला आपण मागच्या पाठीमागच्या ही झाली तुमची दुसरी बाजू लक्षात ठीक आहे ही झाली तुमची दुसरी बाजू। मग त्याच्यानंतर आपण इकडल्या बाजूचा विचार केला तर ही आपली झाली तिसरी बाजू बरोबर आहे म्हणजे ही काय झाली तुमची तर ही मधली तिसरी बाजू लक्षात। मग आता तुम्ही या खाल्ल्या आकृतीचा विचार करा म्हणजे खाल्ल्या पृष्ठभागाचा विचार करा तर इडून ते इथपर्यंत ही काय झाली तुमची तर चौथी बाजू। मग आता तुम्ही समोरील बाजूचा विचार करा ही की तुमची किती झाली तर ही समोरील ही मी या पेनना अशी करतोय ही किती झाली तुमची तर 5वी बाजू 5वा पृष्ठभाग आणि ह्या पद्धतीने इडून तर इथपर्यंत ही किती झाली तुमची तर 6 म्हणजेच एकूण तुमच्या घनाच्या पृष्ठभागाची एकूण संख्या किती आहे तर किती येईल तर 6 समजलं मित्रांनो ह्या अशा पद्धतीने। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती। आता एकदम सोपा प्रश्न विचारला मित्रांनो। आता काही काही विद्यार्थ्यांना अवघड वाटतो। आता सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या किती येते 0 येते आणि त्यांची काय विचारली तर बेरीज आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या तर किती येते 0 येते। मग आता 0 आणि 0 किती होणार आहे तर 0च होणार आहे म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती 4 हे तुमचं योग्य उत्तर राहणार आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला 270 नंतर पुढील येणारी 10व्या विषम संख्यांचे वर्गमूळ किती। आता 10व्या विषम संख्यांचे वर्गमूळ काढायला लावलं म्हणजेच आपल्या विषम संख्येत कितीचा फरक असतो तर क्रमाशः 2चा फरक असतो म्हणजेच आपल्याला 270 बरोबर अधिक किती करावं लागेल तर 20 का 10च्या दुप्पट बरोबर आहे 10च्या दुप्पट आणि याच्यामधून एक काय करावं लागेल तर वजा करावं लागेल। मग ह्या दोघांचा काय होणार बेरीज होणार म्हणजे किती झाली यांच्या दोघांची बेरीज तर 270 आणि 20 म्हणजेच किती झाले 290 त्यामधून काय केले एक वजा केले म्हणजे एक वजा केले किती राहिले तुमचे 289। मग 290 हे कशाचे वर्गमूळ आहे तर कशाचे वर्गमूळ आहे तर ते 17चे वर्गमूळ आहेत समजलं। मग योग्य पर्याय क्रमांक किती तुमचा तर 2 ह्या योग्य पर्याय क्रमांक आहेत। चला
जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती. तर यांच्यातील आपल्याला काय काढावं लागला तर फरक काढायला लावला काय मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. मग तुम्हाला माहीत असणं म्हणजे गरजेचं मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग जातो आणि एकने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना काय म्हणतात तर मूळ संख्या म्हणतात. मग संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या मूळ संख्या सोडून त्या सर्व उरतात त्यांना काय म्हणतात तर संयुक्त संख्या असे म्हणतात. मग आता आपल्याला 91 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत आणि मूळ संख्या किती आहेत ते काढायचं आहे. मग आता 91 ते 100 मध्ये मूळ संख्या काढू आपण, बरोबर आहे. मूळ संख्या बरोबर, मूळ संख्या किती फक्त एकच आहे, किती 97, बरोबर आहे 97. मग आता आपण संयुक्त संख्या काढू, काय संयुक्त संख्या, संयुक्त संख्या ठीक आहे. मग आता संयुक्त संख्या काढण्यासाठी आपल्याला म्हणजेच किती 91 पासून ते 100 पर्यंत म्हणजेच किती 91 अधिक 92 अधिक 93 अधिक 94 अधिक 95 अधिक 96 अधिक 97 येईल का, नाही 97 काय येणार नाही. तर 97 ही काय झाली तुमची मूळ संख्या. त्यानंतर किती 98, त्यानंतर 99 आणि त्यानंतर अधिक किती 100. ह्या पद्धतीने आलं लक्षात मित्रांनो. तर ह्या टोटल यांची काय करून घ्यायची तर बेरीज करून घ्यायची. मग टोटल यांची बेरीज केली तर किती येते यांची टोटल बेरीज 858, बरोबर आहे. त्यामधून किती वजा करा तर 97 वजा करा. मग 97 वजा केले म्हणजे तुमचं किती राहता मित्रांनो तर तुमच्याजवळ 761, बरोबर 761. योग्य पर्याय क्रमांक किती 4 ह्या तुमचा योग्य पर्याय क्रमांक आहेत. समजलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला आता पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. त्यानंतर अ, ब, क, ड अशा पद्धतीने 4 विधाने दिले. याच्यामध्ये आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. काय करायचं आहे तर योग्य विधान निवडायचे आहेत. तर आपण पहिलं विधान बघूया. तर पहिलं विधान लक्षात, 2 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 4 ने विभाज्य असतात. म्हणजे बरोबर वाटतं का मित्रांनो. तर हे तुम्हाला चुकीचं आहेत. समजलं. 2 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 4 ने विभाज्य असतात तर नसतात. लक्षात. मग त्याच्यानंतर पुढील, एकच वेळी 3 व 5 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 15 ने विभाज्य असतात. तर हे उदाहरण काय तुमचं तर बरोबर आहेत. लक्षात. तर काय हे विधान तर बरोबर विधान आहेत. त्यानंतर पुढं ठीक आहे. पुढील 6 व 8 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 2 ने विभाज्य असतात. म्हणजे हे विधान तुमचं काय झालं तर हे विधान बरोबर आहेत. त्यानंतर पुढील विधान मित्रांनो, तर पुढील विधान 3 व 4 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 7 ने विभाज्य असतात. तर हे विधान तुमचं काय आहे तर चुकीचं विधान आहेत. समजलं मित्रांनो. म्हणजेच बरोबर विधान कोणचं आलं तुमचं ब आणि क हे तुमचे काय आले योग्य विधाने आले. म्हणजेच पर्याय क्रमांक आपला 2 हा योग्य पर्याय क्रमांक येईल. लक्षात मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. कंसामध्ये 11.5 कंस कंप्लीट कंसाचा वर्ग अशा पद्धतीने. मग आता कंस बिंस सगळं काढून टाका, पॉईंट काढून टाका आणि शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला वर्ग सांगतो. म्हणजे आपल्याला किती 115चा वर्ग काढायचा आहे. मग शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सर्वप्रथम एकक स्थानी किती 5, 5चा वर्ग करून घ्या किती आला 25. मग पुढील संख्या किती राहिली 11, 11च्या पुढील क्रमांक संख्या किती 12. या दोघांचा काय करा तर गुणाकार करा. या दोघांचा गुणाकार केला म्हणजेच किती येणार आहे 132. किती येणार आहे 132. किती घर पॉईंट आहे 1 घर. म्हणजे किती घर पॉईंट द्या तर 2 घर पॉईंट द्या. म्हणजेच तुमचं उत्तर काय आलं 132.25. लक्षात. ह्या पद्धतीने पर्याय किती नंबर 2 पर्याय तुमचा योग्य उत्तर आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्या रांगा केल्या आहेत. नीलिमा ही 15वी विद्यार्थिनी आहेत जी म्हणते मी मध्यभागी उभी आहेत. तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभ्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला काय केलं तर प्रश्न विचारला आहे. मग सर्वप्रथम आपण काय करून घेऊया नीलिमा, नीलिमा बरोबर आहे. तर ही नीलिमा कितवी आहे तर 15वी, बरोबर आहे 15वी. मग हिच्या इकडे किती मुली राहणार तर 14 आणि हिच्या इकडे किती राहणार 14. मग आता हे 14 आणि हे 14 आणि स्वतः किती 1 हे मिळवले म्हणजेच टोटल किती झाले आपल्याजवळ तर 29. लक्षात 29. आता 29चा काय करायचं मित्रांनो तर 29चा वर्ग करा. मग 29चा वर्ग किती येणार आहे तर 841 ह्या तुमचा वर्ग येणार आहे. म्हणजे 841 काय होणार आहे तर मुली
एकूण आहेत किती 841. योग्य पर्याय क्रमांक किती 2 हा तुमचा योग्य पर्याय क्रमांक आहेत. लक्षात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर कोणत्या प्रकारचा कोन होईल. तर कोणत्या प्रकारचा कोन होईल तर काय विचारलं काटकोनापेक्षा. बरोबर आहे. काटकोनापेक्षा 10 अंशाने काय येते तर जास्त आहे. म्हणजेच तुम्हाला काटकोनाचे माप किती असते मित्रांनो तर 90 अंश. बरोबर आहे. काटकोनाचे माप काटकोनाचे बरोबर चे माप किती असते तर 90 अंश असते. मग 90 अंशापेक्षा किती 10 ने मोठा आहे म्हणजेच किती अंश झाला तर 100 अंश झाला. म्हणजेच 90 अंशापेक्षा मोठा असणारा कोन तर कोणचा कोन असतो तर विशाल कोन असतो. कोणचा विशाल कोन. लक्षात. तर योग्य पर्याय क्रमांक आपला 3 हा योग्य पर्याय क्रमांक आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे तर कर्णांची लांबी किती. आता कर्णांची लांबी आपल्याला विचारली तर आपल्याला काटकोन करणाऱ्या त्रिकोणांच्या बरोबर आहे. मग आता आपण त्रिकोण काढायची काही गरज आहे का म्हणजेच तुम्हाला ह्या पद्धतीने काय दिलं आहे तर एक त्रिकोण दिलेला आहे. बरोबर आहे. ह्या पद्धतीने एक त्रिकोण दिला आहे. मग त्यांना काय दिली त्यांची तर लांबी दिली आणि काय दिली आहे बरोबर आहे. तर कर्ण काढायला लावलाय. काय काढायला लावलाय आपल्याला तर कर्ण काढायला लावलाय. एवढं लिहून याची काही गरज आहे का तर नाही. लक्षात. तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो कशा पद्धतीने सोडवायचं. ठीक आहे. इकडे लक्ष द्या मित्रांनो. ठीक आहे. मग आपल्याला कर्ण लिहून घेऊया. बरोबर आहे. कर्ण म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर कंसामध्ये पाया कंस कंप्लेट कंसाचा वर्ग अधिक कंसामध्ये उंची कंस कंप्लेट कंसाचा वर्ग. मग याच्यामध्ये आपण आता पाया आपला पाया कोणचा येणार आहे लांबी म्हणजेच काय पाया म्हणजे इकडे काय करावं लागेल 7चा वर्ग. उंची म्हणजेच किती 24. बरोबर. इकडे काय करावं लागेल 24चा वर्ग. मग आता 7चा वर्ग किती 49. बरोबर. मग 24चा वर्ग किती 576. या दोघांची काय करा तर बेरीज करा. या दोघांची बेरीज किती ते 625. मग 625 हे कशाचे वर्गमुळे तर कशाचे वर्गमुळे तर 25चे वर्गमुळे म्हणजेच 25 काय आला तुमचा तर कर्ण. बरोबर आहे. कर्ण ह्या काय आला तर 25 आला 25 सेमी. लक्षात. योग्य पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. 2 लगतच्या झाडांमधील अंतर 2.5 मीटर इतके असल्यास 75 मीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावी लागतील अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहेत. तर आपण हे प्रश्न शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडू. तर झाडांमधील अंतर किती दिलं आहे 2.5 मीटर आणि त्यानंतर 75 मीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण आपल्याला झाडं लावायचे. तर मग आपण हे कसं सोडणार 75 बरोबर भागिले किती 2.5. मग आता पॉईंटचा विषय काढला म्हणजे आपल्याला पॉईंट काढायचा आहे. त्यासाठी पॉईंट काढण्यासाठी पॉईंट आपला काय जाईल वर जाईल म्हणजेच काय 750 भागिले किती 25. मग आता 25 भाग देऊया. 25 एक 25 25 त्रिक 75 शून्य काय जशाल तसा म्हणजे एकूण किती 30. पण आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीचं झाड काय करावं लागेल ॲड करावं लागेल. मग सुरुवातीचं झाड ॲड केलं तर किती झाले एकूण झाडं तुमचे तर 31 झाडं लागतील. लक्षात. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे तुमचं योग्य उत्तर आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपण पुढील प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया. रंगराव यांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये लिटर होता तर त्या महिन्यात त्यांनी एकूण किती रुपये बिल दिले असेल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर आपल्याला इकडं आधी महिना बरोबर महिना कोणता दिला आहे तर फेब्रुवारी दिला आहे आणि साल कोणतं दिलं आहे 1996. मग 96 हे काय झालं तुमचं तर लीप वर्ष झालं. काय झालं लीप वर्ष. बरोबर लीप वर्ष. मग लीप वर्ष झालं. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवसांचा असतो तर 29 दिवसांचा असतो. किती 29 दिवस. लक्षात. दिवस 29 दिवस असतात. मग काय सांगितलं 1.5 लिटर म्हणजेच किती मित्रांनो 1.5. दूध दर म्हणजे दुधाचा दर काय 36 रुपये लिटर. बरोबर आहे 36 म्हणजे त्याला 1.5 लिटरला किती गुणिले 36 म्हणजे तुमचा एका दिवसाचे पैसे निघतील. म्हणजे 36 गुणिले 1.5 केलं तर किती होतात 54 रुपये. म्हणजे रोज तुम्हाला किती 54 रुपयाचं दूध घेणार. म्हणजे दिवस किती तुमचे 29 दिवस म्हणजे 29 गुणिले 54. बरोबर आहे. 29 गुणिले 54 केलं म्हणजे किती येतात 1566 रुपये. तुम्हाला काय तो 1566 रुपये तुम्हाला बिल द्यावा लागेल. योग्य पर्याय क्रमांक किती 2 हे तुमचं योग्य पर्याय क्रमांक आहे. चला जाऊया पुढील प्रश्न. एका रकमेची 9 वर्षात दाम चौपट होते तर 5000 रुपये मुद्दलासाठी 9 वर्षात किती व्याज मिळेल. आता व्याज काढायचं आपल्याला 9 वर्षात किती मिळेल तर त्यासाठी शॉर्ट ट्रिक्समध्ये सांगतो. 9 वर्षात दाम किती होते चौपट म्हणजे किती रुपयाला होते 5000 रुपयाला मुदतीला. मग 5000 गुणिले किती चौपट म्हणजेच किती होणार आहे तर 20,000. बरोबर 20,000 रुपये. बरोबर आहे
20,000 रुपये. मग 20,000 रुपये झाले म्हणजे आपल्याला व्याज काढायचं आहे. व्याज बरोबर 20,000 बरोबर वजा किती करायचे आपल्याला, तर वजा 5,000 बरोबर, वजा 5,000 म्हणजे तुमचं किती राहिले 15,000 बरोबर आहे. म्हणजे व्याज किती निघलं तुमचं 15,000 रुपये मिळेल बरोबर आहे. योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर हे अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. खालील संख्येमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपल्याला प्रश्न काय दिला आहे 2, 5, 11, 23 आणि 47 आणि प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर आपण या प्रश्नाचं लॉजिक काय लागतं ते बघूया. सर्वप्रथम 2चा विचार करू. मग 2चा विचार केला आपण तर 2 गुणिले 2 केलं बरोबर आहे म्हणजेच काय येणार आहे तर 4 येणार आहे. 4मध्ये किती 1 मिळवले म्हणजेच किती येत आहे 5 येत आहे. त्याच पद्धतीने 5 गुणिले 2 करा त्यामध्ये परत काय करा 1 मिळवा म्हणजेच तुमचे किती येत आहे तर 11 येत आहे. त्याच पद्धतीने 11 गुणिले बरोबर आहे 11 गुणिले 2 करा आणि त्यामध्ये काय मिळवा 1 मिळवा म्हणजेच तुमचे किती येणार आहे 23 येणार आहे. त्याच पद्धतीने 23 गुणिले 2 करा आणि त्यामध्ये काय करा 1 मिळवा म्हणजे तुमचे किती येणार आहे 47 येणार आहे. मग आपल्याला आता सोडवायचं काय 47 गुणिले 2 आणि 1 मिळवा बरोबर आहे. 1 मिळवले टोटल किती झाले 95. मित्रांनो योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे तुमचं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता चुकीचे पद आपल्याला काय करायला लावले ओळखायला लावले. चुकीचे पद कोणते आहेत 64, 59, 54, 50, 44 आणि 39 अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे. तर हे प्रश्न आता सोडवायचा कसा. ठीक आहे या दोघांचा विचार केला म्हणजे 64मधून 5 वजा केले म्हणजेच किती भेटत आहे तर 59. 59मधून 5 वजा केले म्हणजेच किती भेटत आहे तर 54 भेटत आहे. आणि 54मधून 5 वजा केले तर किती भेटायला पाहिजे होते तर इडं 49 भेटायला पाहिजे होते पण इडं किती दिलेले 50 दिलेले म्हणजेच या तुमचा चुकीचा पर्याय किती राहणार आहे 50. हे काय राहणार आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे राहणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये किती 49मधून 5 वजा करा म्हणजेच किती राहणार आहे 44. मग 44मधून 5 वजा करा म्हणजेच किती राहणार आहे 39. आलं लक्षात. या पद्धतीने असं लॉजिक या उदाहरणाला लागलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. अरुणा व वैष्णवी यांच्या वयांची बेरीज 35 वर्ष आहेत. अरुणा ही वैष्णवीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे तर अरुणाचे वय किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर आपण पहिल्यांदा काय घेऊया अरुणा बरोबर आहे. अरुणानंतर वैष्णवी बरोबर आहे वैष्णवी लक्षात. मग अरुणा आपण 1 नंबरचा पर्यायाचा विचार करू. अरुणा किती घेऊ 15 बरोबर आहे. अरुणा 15 पण ती काय सांगली अरुणा ही वैष्णवीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहेत म्हणजे 5 वर्षांनी याच्यात 5 ॲड करू म्हणजे किती झाली 20 झाले. 20 झाल्यानंतर म्हणजेच वैष्णवी किती येईल मग ही 15 घेतली बरोबर आहे. वैष्णवी 15 घेतली मग टोटल बेरीज केली यांची 15 आणि 20 म्हणजेच किती आली टोटल यांची दोघांची बेरीज तर किती येते 35. ओके 35 आली टोटल बेरीज तर ओके म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक आपला किती राहणार आहे तर 1 नंबरचा योग्य पर्याय राहणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला आता पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. पुढील आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती. आता चौकोनांची संख्या किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला. म्हणजे जेवढे चौकोन दिले तेवढे काय करा अंक टाकून घ्या. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 त्यानंतर खाली बरोबर 1 आणि 2. मग ह्या पद्धतीने टाकल्यानंतर यांचा काय करा सरळ सरळ काय करा बेरीज करा. मग 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 यांचा टोटल काय करा गुणाकार आणि उभ्या चौकोनांची बेरीज करा परत. मग काय येणार उभ्या चौकोनांची 1 + 2 कंस कंप्लीट मग यांची बेरीज करा. टोटल यांची बेरीज केली तर किती येते 21 बरोबर. आणि यांची टोटल बेरीज केली यांची तर किती येते 3 म्हणजे 21 गुणिले 3 केलं तर किती येत आहे 63. म्हणजे सोबतच्या आकृतीत चौकोन किती आहेत तर 63. योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे तुमचं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला गुढीपाडवा तर चैत्र तर गणेश चतुर्थी कधी असते तर भाद्रपदमध्ये असते. कधी भाद्रपद. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे 234 468 प्रमाण 1357 प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर ह्या प्रश्न सोडवायचा कसा म्हणजे या 2 संख्येमध्ये काय लॉजिक लागलेलं आहे या संख्येचं ह्या संख्येसंग काय लॉजिक लागलेले ते काढायचं आपल्याला. आता सर्वप्रथम आपण 2चा विचार करू. या 2मध्ये काय केलं या 2मध्ये 2 मिळवले म्हणजेच किती भेटले आपल्याला तर 4 भेटले बरोबर आहे. त्याच पद्धतीने ह्या 3मध्ये 3 मिळवले म्हणजेच किती भेटले 6 भेटले. या 4मध्ये 4 मिळवले म्हणजेच किती भेटले 8 भेटले. मग आपल्याला 1357 या संख्येचा विचार करायचा म्हणजेच ह्या 1मध्ये तुम्हाला किती मिळावं लागतील तर 2 मिळावं लागतील म्हणजेच किती भेटणार आहे तर
3 भेटणार आहे. किती? 3. मग या 3मध्ये बरोबर आहे, या 3मध्ये तर किती मिळावे? 3 मिळावे, बरोबर ना. या 3मध्ये किती मिळावं लागतील? 3. म्हणजेच किती भेटले? 6 भेटले. म्हणजे ह्या 5मध्ये किती मिळावं लागतील? तर 4 मिळावं लागतील. म्हणजेच किती भेटणार आहे? 9 भेटणार आहे. आणि त्याच पद्धतीने या 7मध्ये किती मिळावे? 5 मिळावे. म्हणजेच किती भेटणार आहे? तर 12 भेटणार आहे. आलं लक्षात? ह्या पद्धतीने म्हणजे 3, 6, 9, 12 असा पर्याय कुठं दिसतोय? तर पर्याय क्रमांक, योग्य पर्याय क्रमांक किती? 1 हे तुमचं अचूक उत्तर आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका प्रदर्शनात उंट, हत्ती, सिंह आणि बैल यांची अनुक्रमे 73 चित्रे लावली आहेत. तर 44व्या क्रमांकावर कोणते चित्र येईल? अशा पद्धतीने आपल्याला काय विचारलं आहे? तर प्रश्न विचारला आहे. मग या प्रश्नामध्ये उंट दिला आहे, हत्ती दिला आहे, सिंह दिला आहे आणि बैल दिला आहे. एकूण किती जण दिले? तर 4 जण दिले. आणि किती नंबरचं काढायला लावलं? तर 44 नंबरचं काढायला लावलं. मग 44 भागिले किती? एकूण 4. मग भाग देऊया. 4 1 4, 4 1 4, 4 1 4. म्हणजेच या संख्येला काय गेला? पूर्ण भाग गेला. काय गेला? तर पूर्ण भाग गेला. मग चौथ्या नंबरचं कोणचं प्राणी येतो आहे किंवा कोणचं चित्र येतं आहे? तर कोणचं येतो आहे? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. म्हणजेच काय येईल तुमचा? तर बैल. लक्षात? तर 44 नंबर काय येईल? तर बैल येईल. लक्षात? योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे तुमचं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. रेखा पूर्वेकडे 10 पावले जाते, नंतर दक्षिणेकडे 15 पावले जाते, परत पश्चिमेकडे 5 पावले जाते, शेवटी उत्तरेकडे वळून 15 पावले जाते. तर निघालेल्या ठिकाणापासून ती किती पावले दूर आहेत? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल? तर दिशा काढून घ्यावं लागेल. मग आपण दिशा काढून घेऊया. उत्तर, उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. दिशा काढल्यानंतर आता प्रश्नाकडे वळूया. रेखा पूर्वेकडे 10 पावले गेले, म्हणजे पूर्वेकडे म्हणजे रेखा कुठं? इडवली, बरोबर आहे. इडून किती? 10 पावले, बरोबर. 10 पावले कुठे गेली? पूर्वेकडे गेली, बरोबर आहे. नंतर दक्षिणेकडे 15 पावले गेली, बरोबर आहे. दक्षिणेकडे 15 पावले, थोडी जास्त घेऊ, 15 पावले. आलं लक्षात? 15 पावले जाते. परत पश्चिमेकडे 5 पावले येते. किती? 5च पावले, 5च पावले घेऊ. हां, पश्चिमेकडे 5. शेवटी उत्तरेकडे वळून 15 पावले गेली. उत्तरेकडे वळून किती गेली? तर 15 पावले गेली, बरोबर आहे. 15 झाले. 15 ओके पावले जाते. तर निघालेल्या, बरोबर आहे, निघालेल्या ठिकाणापासून ती किती पावले दूर आहेत? आता हे संपूर्ण अंतर किती आहे? 10. आणि इडून तर इथपर्यंत अंतर किती आहे? तर इडून तर इथं अंतर किती आहे? 5. मग काय करावं लागेल आपल्याला? 10 वजा 5 करावं लागेल. म्हणजेच आपल्याला उत्तर भेटणार आहे किती? 5 पावले. सुरुवातीच्या ठिकाणापासून म्हणजे ठिकाणापासून ती किती अंतर आहे? तर 5 पावले. योग्य पर्याय क्रमांक किती? 4 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर पुढील प्रश्न काय विचारला आपल्याला? प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा. आता मग योग्य पर्याय कोणत्या ठिकाणी? जेवढं प्रश्नचिन्ह आहे तेवढं आपल्याला या संख्येमध्ये काय लॉजिक लागते ते काढून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग आपण आता इकडे लॉजिक लावू. म्हणजे 8, बरोबर आहे. 8 आणि 3चं लॉजिक काय लागतं? ह्या दोघांची काय केली? वजाबाकी केली. म्हणजेच किती आली? 5 आली. मग 5चा वर्ग केला, किती आला? 25 आला. समजलं? त्याच पद्धतीने ह्या दोघांची काय केली? वजाबाकी केली. 5 मधून 3 गेले, म्हणजेच किती राहिले मित्रांनो? 2 राहिले. म्हणजे 2चा वर्ग किती? 4. आलं लक्षात? मग 9 मधून 5 गेले, म्हणजेच किती राहिले? 4 राहिले. मग 4चा वर्ग केला, म्हणजेच किती येणार आहे? 16. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार आहे? 16. योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे तुमचं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका सांख्यिकीत भाषेत 1 2 3 साठी CAT, 5 2 8 साठी BAG व 3 9 8 साठी COG. तर 5 2 3 बरोबर प्रश्नचिन्ह यासाठी काय वापरलं ते काढायचं आपल्याला. सूचना अंक व अक्षरांचा क्रम सारखा असेलच असे नाहीत. लक्षात? सारखा असेल असं नाही. चला आपण मग लॉजिक बघूया. मग आपल्याला काय काढायचं आहे? 5 2 3 यासाठी काय वापरलं आहे ते काढणार आहे आपण. मग लिहून घेऊया. 5 2 आणि 3. माझ्या इकडे 5 कुठं दिसतोय तुम्हाला? तर 5 इकडे 5 साठी काय वापरला? तर B वापरला. 5 साठी B. 2 कुठं दिसतोय तुम्हाला? तो 2 इकडे दिसतोय, बरोबर आहे. 2 साठी काय वापरला? तर A वापरला, बरोबर आहे. मग A घेतला, बरोबर आहे. त्यानंतर 3 कुठं दिसतोय तुम्हाला? 3 इकडे दिसतोय. मग 3 साठी काय वापरला? तर C वापरला. मग C आला. म्हणजेच काय? BAC असा पर्याय कुठं दिसतोय? तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका सांख्यिकीत भाषेत 4 साठी 2, 5 साठी 3 व 6 साठी 7 ह्याप्रमाणे संख्या लिहितात. तर 5 अधिक 4 गुणिले 6 बरोबर किती? यासाठी किती वापरले? मग आपण लिहून घेऊ संख्या, बरोबर. इकडं 5 अधिक 4
गुणिले 6 बरोबर आहे, बरोबर किती? बरोबर आहे. मग आता इकडं 5साठी किती वापरले? 3 अधिक, मग त्यासाठी 4साठी किती वापरले? तर 2, मग 2 गुणिले बरोबर आहे. इकडं 6साठी किती वापरले? 7 बरोबर किती? मग आता इकडं पहिल्यांदा काय होईल? या दोघांचा गुणाकार 7 1 7 7 2 तर 14 आणि काय करा 3 मिळवा म्हणजेच किती? 14 मध्ये 3 मिळवले म्हणजेच किती झाले? 17 म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर राहणार आहेत. समजलं मित्रांनो? चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. पहिल्या 2 संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. अशा पद्धतीने आपल्याला 98 72 त्यानंतर प्रमाण 96 प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर आपण सर्वप्रथम 98 आणि 72 ह्या दोघांचं लॉजिक काय लागलेलं आहे ते बघूया. 9 गुणिले 8 केलं म्हणजेच किती येत आहे? तर 72 येत आहे बरोबर आहे. त्याच पद्धतीने 9 गुणिले 6 केलं म्हणजे 9 सक 54 किती येत आहे? 54 बरोबर आहे. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार? तर 54. समजलं लॉजिक काय लागलं? योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे तुमचं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे अक्षरगट क्रमाने दिलेले आहेत. या मालिकेतील पुढील कोणते अक्षरगट येईल हे ओळखून अचूक पर्याय निवडा. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. AC प्रश्नचिन्ह GI JL MOPR अशा पद्धतीने दिले. तर आपण इकडे आधी काय करूया? ABCD मांडून घेऊया. तर आपण अशा पद्धतीने काय केली? ABCD मांडून घेतली व्यवस्थित. लक्षात अशा पद्धतीने तुम्ही ABCD मांडली. नंतर आपण उदाहरणाकडे जाऊ. उदाहरण काय दिलं आहे? A नंतर काय घेतला? तर C घेतला बरोबर आहे. A नंतर C म्हणजेच काय? A नंतर C म्हणजेच काय केलं आहे? एक अक्षर काय केलं आहे? तर सोडून दिलं आहे मध्ये. मग त्याच पद्धतीने आपल्याला एक अक्षर काय करावं लागेल? तर सोडून द्यावं लागेल. म्हणजे D घेतला, D नंतर E सोडला म्हणजेच काय येणार आहे? F येणार आहे. म्हणजे चिडं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय? D आणि F येणार आहे. मग काय करा? G नंतर H सोडला, L घेतला ओके. त्या पद्धतीने J नंतर K सोडला, L घेतला ओके येते. त्यानंतर N सोडला आणि O घेतला बरोबर येते. त्यानंतर Q सोडला, R घेतला येते. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे? तर DF म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती? 2 हे तुमचं अचूक उत्तर राहणार आहेत. लक्षात? चला जाऊया पुढील प्रश्नात. हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. तेथून ती उजवीकडे काटकोनात वळून सरळ शाळेत गेली तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहेत? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया? दिशा काढून घेऊया बरोबर आहे. ह्या पद्धतीने संपूर्ण आपण दिशा काढून घेऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने दिशा काढल्या. दिशांना देऊ उत्तर, दक्षिण बरोबर आहे, पश्चिम, पूर्व, इकडं वायव्य, वा आ बरोबर आहे. त्यानंतर ई आणि निवृत्ती बरोबर आहे. या पद्धतीने लक्षात या पद्धतीने आपण दिशा काढून घेतल्या. मग आपण आता प्रश्नाकडे बोलू बरोबर आहे. प्रश्नाकडे वळल्यानंतर काय? हसीना घरातून निघून थेट पश्चिमेला गेली बरोबर आहे. म्हणजे ती घरातून निघाली, तिचं घर कुठं? इडं. म्हणजे ती काय गेली? सरळ इडं आली. कुठं आली? तर इडं येऊन थांबली बरोबर आहे. इडं येऊन थांबली. मग बाजारात आली. इडं काय तिचा? तर बाजार बरोबर. बाजारात पोहोचली. तेथून ती उजवीकडे काटकोनात वळाली. म्हणजे इडून उजवीकडे कुठं? इडं काटकोनात वळाली आणि कुठे येऊन थांबली? सर शाळा आहे तिची. इडं काय आहे? तर शाळा बरोबर आहे. शाळा शाळेत येऊन थांबली. मग शाळेत येऊन थांबल्यानंतर बरोबर आहे. मग काय विचारलं? तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहेत? म्हणजे ही दिशा विचारली आपल्याला शाळेपासून. मग कोणती येईल? तर आग्नेय. योग्य पर्याय क्रमांक कोणता? तर 1 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहेत. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येत्या पोलीस भरतीला हेच प्रश्न पडले जाऊ शकतात. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.